आणि काँग्रेसच्या या बैठकीच्या अनुषंगाने आपण अपडेट्स जाणून घेणार आहोत। नवी दिल्लीतनं आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। सोमेश, काँग्रेसची ही लोकसभा निवडणुकीनंतरच्या निकालानंतरची महत्त्वाची बैठक होतीये। विधानसभा निवडणूक, विधान परिषद निवडणूक, आगामी सगळ्या राजकीय रणनीतीच्या अनुषंगाने ही बैठक महत्त्वाची मानली जाते। सोमेश, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, नक्कीच आज महाराष्ट्रातील सर्व काँग्रेस नेत्यांची बैठक दिल्लीत होते आहे आणि या बैठकीमध्ये स्वाभाविक जो मुख्य विषय आहे म्हणजे विधान परिषदांच्या जागांवर तर चर्चा होणारच आहे, पण जो मुख्य अजेंड्याचा विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभा आणि या महाराष्ट्राच्या विधानसभांच्या दृष्टीने आज काँग्रेसकडून महाराष्ट्रासाठी जे प्रभारी नेमले जाण्याची शक्यता आहे, त्यानंतर मग निवडणुकीचे निरीक्षक म्हणून कोण असणार यांचीही कदाचित काँग्रेसच्या हायकमांडकडून आज निवड केली जाऊ शकते आणि महाराष्ट्राच्या जबाबदारीवर त्यांना पाठवलं जाऊ शकतं। या बैठकीसाठी बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अगदी आपले कुणाल पाटील असे असंख्य काँग्रेसचे नेते कार्यकर्ते हे दिल्लीत पोहोचलेले आहेत। महत्त्वाचे नेते दिल्लीत पोहोचलेले आहेत महाराष्ट्र काँग्रेसचे। वर्षा गायकवाड आणि हे सगळेजण तर जे निवडून आलेले खासदार आहेत म्हणून ते तर दिल्लीमध्ये आहेतच, तर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील काँग्रेसच्या स्थितीवर चिंतन होईल। काँग्रेस एकूण किती जागांवर दावा करू शकतं, किती जागांवर उमेदवार निवडून आणण्याची क्षमता आहे, या सगळ्याची चाचपणी आजच्या बैठकीत केली जाईल। संभाव्य उमेदवार कोणकोणते असू शकतात यावरही चर्चा होईल आणि त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या जाऊ शकतात। अजिंक्य, ठीक आहे। बैठकी संदर्भातले अपडेट सोमेश सातत्याने तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।